मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्र विधानसभेचा ओपिनियन पोल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि मग या ओपिनियन पोलचा सार असा आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष राहू शकतो अशी शक्यता आहे। आणि दुसरी शक्यता अशी आहे की महायुतीला कदाचित सत्ता हुलकावणी देऊ शकते। मग अनेक प्रश्न आहेत, महायुती किती जागा मिळवणार, महाविकास आघाडी किती जागा मिळवणार, शरद पवारांना किती जागा मिळणार, उद्धव ठाकरे काँग्रेस यांना किती जागा मिळणार, शिंदेंचं नक्की काय होणार, अजित पवारांचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहे। दोन्ही पक्षांमध्ये तगडी लढाई आहे। एकीकडे आहे महायुती, दुसरीकडे आहे महाविकास आघाडी आणि अवघ्या काही तासांवरती मतदान हे येऊन ठेपलेलं आहे आणि त्यानंतर 23 तारखेला निकाल लागणार आहे। आणि मग जेव्हा आपण इथं ओपिनियन पोल मांडायला घेतो तेव्हा मग या पूर्वीचे जे ओपिनियन पोल आहेत तर त्याबाबत थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपल्या ओपिनियन पोलकडे येणार आहे। मग सुरुवातीला जाऊया लोकसभेवरती। लोकसभेला देखील मतदान झालं होतं आणि त्याचे जे निकाल लागले होते त्या निकालामध्ये मग आपल्या सर्वांना माहिती की महाविकास आघाडीला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळी विधानसभा मतदार संघनिहाय कोणाला कशी लीड मिळाली होती याचे देखील आकडे आले होते। आणि त्यावेळी महायुतीला साधारण 110-112 ठिकाणी आघाडी होती, तर महाविकास आघाडीला 160-162 ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय बढत किंवा आघाडी ही दिसून आली होती। मग त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया की काही दिवसांपूर्वी एक इलेक्ट्रोलर एज म्हणून एक संस्था आहे, तर त्यांनी सर्वे केला होता आणि त्यांनी देखील आकडेवारी जाहीर केली होती। तर त्यांची आकडेवारी अशी होती की महाविकास आघाडीला 157 जागा मिळतील आणि महायुतीला 117 जागा मिळतील। मग यामध्ये महायुतीचे जे 117 जागा आहेत त्यामध्ये भाजपला 79 जागा, शिंदेंना 23 जागा आणि अजित पवारांना 14 जागा असा त्यांचा अंदाज होता। आणि मग महाविकास आघाडीमधील काँग्रेसला 68 जागा, राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे त्यांना 44 जागा आणि उद्धव ठाकरेंना 41 जागा असा त्यांचा अंदाज होता। मग त्यानंतर मित्रांनो आणखी एक सर्वे आला, IANS मोर्टाइज म्हणून त्यांचा। तर ही जी संस्था आहे IANS, हा 12-13 तारखेला कालच्या गेलेल्या काहीतरी सर्वे आला होता। तर ही जी संस्था आहे IANS, तर ही संस्था ही काही वर्षांपूर्वी अदानीने विकत घेतलेली आहे आणि मग त्यांचा सर्वे देखील त्याच पद्धतीचा आहे की सिर्फ एक ही तो सेफ है, तशा पद्धतीचा सर्वे आहे। आणि मग त्या सर्वेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला 106 ते 126 इतक्या जागा दाखवलेल्या आहेत, तर महायुतीला 145 ते 165 इतक्या जागा दाखवलेल्या आहेत। आणि त्यावर अनेक जणांनी व्हिडिओ देखील बनवले होते की पैसे घेऊन बनवलेला हा सर्वे आहे, काय खरं काय खोटं त्यांचं त्यांना माहिती। परंतु मग तुम्हा सर्वांना माहिती की मागचे 8 दिवस झालं मी युट्यूबवरून थोडासा दूर आहे। मग मी बऱ्याचशा मतदारसंघात फिरलो आहे, खूप साऱ्या लोकांना भेटलो आहे, खूप साऱ्या लोकांना बोललो आहे। माझे मागचे 2 व्हिडिओ काढून पाहिले तर तुम्हाला त्यात पुरावे देखील सापडतील। आणि मग अनेक जिल्ह्यांमधील जे माझे ओळखीचे लोक आहेत, जे संबंधित लोक आहेत, जे राजकीय मित्र आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे आणि या 8 दिवसात जे काही मला माहिती मिळाली आहे ती सर्व माहिती मी इथं मांडत आहे। आणि मग ही मांडत असताना आपण सुरुवातीला पाहूया की महायुतीचं नक्की काय होत आहे। मग महायुतीचं पाहत असताना मग महायुतीला कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आघाडी घेण्यासाठी संधी आहे असा एकंदरीत अंदाज आहे। आणि मग त्या अंदाजावरून आणि उर्वरित जे 4 विभाग आहेत, ज्यामध्ये मग विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि मुंबई आहे, या ठिकाणी महायुती मागे राहत असताना दिसत आहे। आणि मग या अंदाजावरूनच मग अजित पवार यांच्या पक्षाला साधारण 8 ते 16 इतक्या जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। मग या सर्व माहिती मिळवलेल्या आधारित मग
एकनाथ शिंदे यांच्या गटाला साधारण 22 ते 30 इतक्या जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. आणि यामध्ये मग मुख्य पक्ष आहे तो भाजपा, कारण ते त्यांच्या जी काही जाहिरात आहे त्यामध्ये देखील फक्त महायुती म्हणत नाहीत, भाजप महायुती असं म्हणतात. म्हणजे भाजप का वेगळा काढलाय माहित नाही, परंतु भाजप महायुती असं ते म्हणतात. तर मग तशाच पद्धतीने त्यांनी जसं नाव वेगळं काढले तसं अंदाज देखील त्यांच्या फेवरमध्ये निघत आहे, त्यांच्या बाजूने निघत आहे. आणि मग भाजपला महाराष्ट्रामध्ये 68 ते 76 इतक्या जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. आणि मग जेव्हा अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपा या तिघांचं जेव्हा आपण बेरीज करायला घेतो तेव्हा महायुती ही महाराष्ट्रामध्ये 100 ते 120 इतक्या जागा मिळू शकेल असा अंदाज आहे. आणि मग जेव्हा आपण महायुतीचं पाहिलं तेव्हा आता आपण महाविकास आघाडीचं पाहूया. मग जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो आणि विभागवार माहिती घेतलेली आहे तेव्हा मग कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी ही मागं पडताना दिसत आहे. आणि त्याच जेव्हा वेगळे विभाग पाहतो ज्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा मग मुंबई आहे, या 4 विभागांमध्ये महाविकास आघाडी ही बढत घेताना, आघाडी घेताना दिसत आहे. आणि मग त्यावरूनच आपण आकडे काढलेले आहेत की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण 51 ते 60 जागा मिळतील असा अंदाज आहे. मग त्यानंतर अनेकांना उत्सुकता आहे ती उद्धव ठाकरे यांचं नक्की काय होणार. तर उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना हा पक्ष आहे तर त्यांच्या पक्षाला साधारण 54 ते 63 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि मग शिल्लक राहतो तो राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस. आणि मग काँग्रेसला देखील यांच्या सोबतच मिळत्या जुळत्या म्हणजे 55 ते 64 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि मग या तिघांची जेव्हा आपण आकडेवारीची बेरीज करतो तेव्हा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये साधारण 160 ते 180 इतक्या जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. आणि मग जेव्हा आपण ही सर्व आकडेवारी पाहिलेली आहे तेव्हा सहजपणे लक्षात येतं की या आकडेवारीचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा हा नंबर 1 चा पक्ष होत आहे. मग तो जरी सर्वात जास्त जागा मिळवत आहे तरीही त्यांचे जे सोबतचे पक्ष आहेत ते कुठेतरी मागे पडत आहेत. शिंदे मागे पडत आहेत आणि त्याहूनही अजित पवार हे मागे पडत आहेत. आणि मग त्यामुळे भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून देखील मग त्यांना सत्ता ही हुलकावणी देत असताना दिसत आहे. मग इकडे जेव्हा महाविकास आघाडीचा विचार करतो तेव्हा महाविकास आघाडीमधील कोणताही पक्ष खूप जास्त पुढे जात नाही किंवा राज्यात नंबर 1 होत नाहीये. परंतु या तिघांमध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण एकदा सांगितलं होतं की तिघांमध्ये विशेष फरक असणार नाही. साधारण 10-12 जागांच्या फरकामध्ये हे तीनही पक्ष असतील. आणि कुठेतरी मग काँग्रेस ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नंबर 1 ठरण्याची दाट शक्यता आहे. त्या खालोखाल मग पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे हे राहू शकतील आणि सर्वात शेवटी शरद पवार यांचा पक्ष असेल. मग लोकसभेला देखील असंच झालं होतं. काँग्रेस नंबर 1, उद्धव ठाकरे 2 नंबर आणि शरद पवार यांचा 3रा नंबर होता. आणि मग या सर्वांमध्ये आता उत्सुकता आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार. आणि आता महायुतीचा तर विषय संपला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणारच नव्हते. देवेंद्र फडणवीस मात्र मी पुन्हा येण्याची शक्यता होती तसे संकेत अमित शहांनी देखील दिले होते. परंतु त्या शर्यतीमधून स्वतः फडणवीसांनी स्वतःला बाजूला काढलं होतं. आणि मग आता महाविकास आघाडीला संधी आहे तर मग काँग्रेसमधील कोणी होऊ शकतो का मग काही फरकाने पुन्हा काँग्रेस थोडीशी मागे राहून शिवसेना पुढे जाते का मग शरद पवार या दोघांना मागे टाकतात अशी ही त्यांची स्पर्धा आहे. आणि यामध्ये स्पर्धेत जो आघाडीवर जाईल कदाचित त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. मग पुन्हा एकदा आकडेवारी सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. अजित पवार यांच्या गटाला 8 ते 16 जागा, शिंदेंना 22 ते 30 जागा, भाजपला 68 ते 76 जागा, महायुती 100 ते 120 जागा.
मग महाविकास आघाडीचं जेव्हा पाहतो तेव्हा शरद पवारांना 51 ते 60 जागा, उद्धव ठाकरे यांना 54 ते 63 जागा, काँग्रेसला 55 ते 64 जागा, महाविकास आघाडी 160 ते 180 जागा. मित्रांनो, माझ्या या अंदाजाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय आणि तुमचा स्वतःचा काही वेगळा अंदाज असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण ज्यांची कमेंट बरोबर येणार आहे, ज्यांची कमेंट ही अतिशय मिळती जुळती असणार आहे किंवा मग त्या मिळत्या जुळत्याच्या आजूबाजूला असणार आहे, त्यांना भेटायला मी स्वतः येणार आहे. त्यामुळे तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढं थांबतो. धन्यवाद.